मित्रांनो, फर्स्ट इयरला इंजिनिअरिंगला तुम्ही आलात आणि गंमत काय होते की जेव्हा आपण लास्ट इयरला कॅम्पस प्लेसमेंटसाठी बसतो त्यावेळी एक प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो की या सगळ्यांचे तुमचे मार्क सारखेच जात, सगळे जर टॉपर आहात किंवा ॲव्हरेज आहात तर तुमच्या यांच्यापेक्षा तुझ्याकडे काय स्किल्स वेगळं आहे, काय तुला जास्त भारी येतं की त्यामुळे तुला आम्ही संधी देऊ. आणि मित्रांनो, त्याच वेळी आपण गडबडतो आणि त्याच वेळी आपल्याला जाणवतं की यार, फर्स्ट इयरला जर मी अभ्यासासोबत स्किल्सवर भर दिला असता तर मला आज ही वेळ आली नसती. सो मित्रांनो, घाबरू नका. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्या कुठल्या स्किल्स आहे ज्या फर्स्ट इयरला ऍडमिशन झाल्या पहिल्यापासूनच आपल्याला स्वतःला डेव्हलप करायला सुरुवात करायची ती या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. तुला तर आठवत असेल मागच्या व्हिडिओमध्ये पण मी स्किल्स विषयी बोललो होतो, त्याच्यात मी तुला शॉर्ट मध्ये थोडं सांगितलं होतं, पण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये जाणार आहे. तर सुरू करूया. स्किल्सवर डिटेलमध्ये बोलूया. पहिलं आलं टेक्निकल स्किल, सॉफ्ट स्किल, बोनस स्किल मी तुम्हाला देणार आहे आणि नेटवर्किंगचं स्किल. मित्रांनो, पहिलं घेऊया आपण टेक्निकल स्किल. मित्रांनो बघा, फर्स्ट इयरला असाल तर आपल्याला अभ्यासासोबत टेक्निकल आपल्या गोष्टी वाढवायला हव्यात. जसं प्रोग्राम ब्रांच वाईज जायचं झालं तुम्ही सॉफ्टवेअर ब्रांचला असाल तर प्रोग्रामिंग शिकवा. आणि सध्या कुठल्याही ब्रांचला असाल तरी प्रोग्रामिंग आपल्याला आलीच पाहिजे, कारण प्रत्येक ब्रांचला प्रोग्रामिंग ही आता मस्ट झाली आहे. जसं तुम्ही डिपार्टमेंटमध्ये असाल सेकंड इयर नंतर, तेव्हा सुद्धा तुम्हाला प्रोग्रामिंगचा 1-2 तरी विषय दरवर्षी असतोच. त्यामुळे कुठली प्रोग्रामिंग असो, पायथॉन असो, सध्याचा ट्रेंडिंग डेटा सायन्सवर, डेटा इंजिनिअरिंगवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोग्रामिंग आहे ते असो, पायथॉन असो, C++ असो, या तरी ऍटलीस्ट आपण शिकायला सुरुवात करा. आणि अजून स्पेसिफिक ब्रांच वाईज झालं तर मेकॅनिकल मध्ये असाल तर ऑटोकॅड शिका, सिव्हिल मध्ये असाल ड्रॉइंग शिका, ड्रॉइंग रिलेटेड भरपूर सारे सॉफ्टवेअर्स आहेत ते सॉफ्टवेअर शिका. त्याच्यानंतर ENTC इलेक्ट्रिकल मध्ये असाल तर नेटवर्किंगचे CCNA वगैरे या टाईपचे कोर्सेस शिका. सो पहिल्यापासूनच फर्स्ट इयर अभ्यास चालू असणं आपल्याला टेक्निकली या वेगवेगळ्या प्रकारच्या असाइनमेंट्स आपल्याला करायच्याच आहेत. आणि एवढ्या सगळ्या स्किल जर ओव्हरलोड होत असेल अभ्यासामुळे तर काळजी नको करू. ऍटलीस्ट MS Excel, पॉवर पॉइंट या बेसिक गोष्टी शिक. प्रेझेंटेशन करायला शिक, ईमेल लिहायला शिक, प्रेझेंटेशन प्रॉपर स्टँडर्ड वेने कसं द्यायचं, इव्हेंट्सला कसं लिहायचं, या बेसिक गोष्टी शिक. यासोबत काही ऍप्लिकेशन सध्या ट्रेंड मध्ये आहेत ते शिकण्याचा प्रयत्न कर. पण काहीतरी शिक. अभ्यास आणि स्किल्स हे सोबत गेले पाहिजे. नाहीतर सुरुवातीला म्हटलो ना, लास्ट इयरला गेल्यावर प्रश्न येतो का केलं नाही किंवा आपण काय वेगळे, हे तिथे गंमत होते. तर आत्ता शिकायला सुरुवात कर. दुसरा महत्वाचा मुद्दा सॉफ्ट स्किल, सर्वात जास्त दुर्लक्षित केलेला सगळ्यात महत्वाचा मुद्दा. बघा, आपल्याला आपली मराठी तर भारी करायची, पण तिच्यासोबत आपल्याला इंग्लिशवर सुद्धा काम करायचं. कारण जेव्हा आपण कॅम्पस प्लेसमेंट जॉबच्या सेगमेंटमध्ये जातो तेव्हा इथल्या ऑपॉर्च्युनिटी, बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटी आणि IT सेक्टर मधल्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी यासाठी आपल्याला कम्युनिकेशन इंग्लिशमध्ये आलं पाहिजे. सो इंग्लिशवरही थोडं काम कर. जास्तीत जास्त वर्गात बोलायचा प्रयत्न कर, मित्रांसोबत बोलायचं कर, म्हणजे तुला काय होईल, बोलायला लागेल, चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलता येईल. एकदा बोलता यायला लागलं पण आपल्याला जर प्रेझेंटच नाही करता आलं तर, त्यामुळे प्रेझेंटेशन स्किल्स पण स्वतः डेव्हलप कर. छोटे छोटे कॉलेजमध्ये फंक्शन्स असतात त्याच्यामध्ये बोल, वर्गातल्या ज्या आपल्या इव्हेंट्स असतात, मित्र असतो तिथे बोलायला सुरुवात कर, म्हणजे आपलं प्रेझेंटेशन वाढेल, जो कॉन्फिडन्स वाढेल. आणि थर्ड आलं त्याच्यामध्ये टीम वर्क. जसं हे टीम वर्क कसं वाढवणार की ऑब्व्हियसली जे प्रॅक्टिकल्स आहे ते मिळून करा, असाइनमेंट्स आहे त्या मिळून सोडवा, जे वेगवेगळे मॅन्युअल्स आहेत ते विदिन डेडलाईन मध्ये कंप्लीट करा, असाइनमेंट डेडलाईन मध्ये सरांना द्या. याने तुझं विदिन डेडलाईन काम करणं, लिमिट्स, या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि तुझाच कॉन्फिडन्स इतक्या टॉप लेवलला जाईल की तुलाच वाटायला लागेल यार मी काहीतरी भारी झालोय. आणि लक्षात ठेव, माणूस आयुष्यात तेवढंच कमवतो जेवढं बेस्ट त्याचं कम्युनिकेशन आहे. फर्स्ट इयर मध्ये असतानाच नेटवर्किंगवर आपल्याला काम करायचं. नेटवर्किंग कसं करायचं, सोपं आहे. बघा, आपले कॉलेज प्रोफेसर्स आहेत, वेगवेगळे सिनियर्स आहेत, आपले अल्युमिनी मीट असतात त्या आहेत, या सगळीकडे आपल्याला कॉन्टॅक्ट बनवायचे, यांना आपल्याला अटेंड करायचं, जेणेकरून काय होईल, चांगल्या लोकांचे आपले कॉन्टॅक्ट बसतील आणि एकदा प्लेसमेंटसाठी तेच लोक आपल्याला रेफर करतील. अजून झालं तर आपल्याला अजून मोठ्या लेवलला जायचं असेल तर आपण लिंक्डइन आहे, लिंक्डइनवरती आपलं प्रोफाईल लगेच बनवा, जेणेकरून रोज ऍटलीस्ट आठवड्यात ना ऍटलीस्ट एका अनोळखी व्यक्तीला पण जो आपल्या क्षेत्राशी निगडीत आहे त्याला मेल करा, त्याला मेसेज करा, जेणेकरून तो कनेक्ट वाढेल. या प्रकारे आपला कनेक्ट वाढवा, जेणेकरून जेव्हा आपण पास आउट होऊ आपल्याला ऑपॉर्च्युनिटी लागेल, यांच्यातलाच कोणी व्यक्ती आपल्याला चांगल्या प्रकारे ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून देईल. आणि आता सगळ्यात महत्वाचा बोनस पॉईंट तुला सांगतो.
आता तू सगळ्यात जास्त वाट बघत होता ती बोनस टिप ही आहे की कोडिंग करताना प्रोग्रामिंग ज्या रन करतोय त्या GitHub सारख्या प्लॅटफॉर्म वरती रन कर, जेणेकरून तुला वेगळाच कॉन्फिडन्स वाढेल, तिथे चेक करून सुद्धा मिळेल आणि तुला स्वतःला डेव्हलपमेंट व्हायला लागेल की यार मी काहीतरी बेस्ट होतोय, अभ्यास पण करतोय, माझ्या स्किल्स पण वाढताय, जॉबला जायचंय, टेक्निकल स्किल मी वाढवलाय, सॉफ्ट स्किल वाढवलाय, माझं नेटवर्किंग वाढलंय, मग आता काय लागतं, फक्त अभ्यास राहिला, अभ्यास तर करतोय. पर्पल ॲट ऍप आहे, डाउनलोड कर, डेमो लेक्चर बघ, मी सगळं फर्स्ट इयरचे सगळे विषय पर्पल ॲट ऍप वर मराठीमध्ये शिकवले ते बघ, एकदा आवडलं तिथून CGPA वाढव, इकडून टेक्निकल स्किल वाढव, सगळं दोघांचं कॉम्बिनेशन झालं की बस आपली इंजिनिअरिंग बेस्ट ऑफ बेस्टच तुझी होणार. थँक्यू.